जरा वाईट दिसतोय पण काल रात्रभर प्रवास केलाय, गाडी चालवली आहे आणि आता पोहोचलोय कोकणात. कुठं गेलाय, कुठं गेला? गावाचं नाव आहे शीर, मुक्काम पोस्ट शीर, तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी. सो या गावात पोहोचलो आहे आणि सागरला घेऊन आलो होतो, सागरच्या बायकोला घेऊन आलो होतो, दीपालीला. सो त्यांना घेऊन आलो आणि इथे या गावचं जे सभागृह आहे तिथे त्यांची रिहर्सल चालू आहे. तुम्हाला दाखवतो रिहर्सल कशी आहे. अंघोळ होईपर्यंत आणि थोडं झोपून घेईपर्यंतचा हा चेहरा ॲडजस्ट करा, नंतर थोडा फ्रेश दिसेल. हे आहे रिहर्सल हॉल. इथेच दुकानसुद्धा आहे गावातलं, शिरकुणबी ग्राहक वस्तू भांडार, आणि हे आहे शिरकुणबी ग्राहक वस्तू भांडार. नाही मला पण नाही माहिती, त्यांनाच विचारायला आहे. इकडे गावचं हे महालक्ष्मी मंदिर आहे. मी गाडी पार्क तिकडे केली आहे. हा जो मंडपासारखा कपडा दिसतोय ना, तिथे आतमध्ये शो आहे रात्री नाटकाचा. आणि आजूबाजूची घरं बघा कोकणातली कशी छान आहेत. आपण रिहर्सलच्या हॉलमध्ये जाऊया. इथे या गावच्या शीर गावातले जे प्लेयर्स असतील ते क्रिकेट वगैरे खेळणारे, यांच्या ह्या ट्रॉफ्या आहेत. इथे प्रदर्शन लावलं आहे त्याचं. आणि सागर दिसला. काय मग बरं आहे ना. सगळी रिहर्सल चालू आहे सगळी, आणि तुम्ही बघू शकता काय बोलताय. बरं आहे. मला आता झोपायला रूमवर घेऊन चालले, थोडा वेळ आराम करीन. मस्त बाईकवर चाललोय त्यांच्यासोबत. दादा नाव काय आपलं? संतोष जावळ. हा, संतोष जावळ. संतोष जावळ दादा. आणि कोकणातला हा निसर्ग बघायची मजाच वेगळी आहे. कोकणातले हे छोटे छोटे रस्ते, गावं, हा निसर्ग, सावली, परत ऊन, सगळं छान आहे. तर चेहऱ्यावर झोप आहे. थोडा फ्रेश झालो की मग जरा फ्रेश वाटेल, म्हणजे झोप लागली तर फ्रेश वाटेल म्हणून झोपायला चाललंय. रात्रभर ड्राईव्ह केलंय. एक तासमध्ये फक्त असं झोप बसून सीटवर झोपलो होतो. मजेशीर आहे गाव, छान आहे. शीर गावाचं नाव शीर आहे ना दादा? हो हो हो. किती वाड्या आहेत इकडे? इकडे 13 वाड्या. 13 वाड्या आहेत या गावामध्ये. 13 वाड्या आहेत. 13. हां, आणि मोठं गाव आहे खूप तसं. आजूबाजूची झाडी दाखवतो तुम्हाला. इथं तुम्ही बघू शकता थोडी गर्द झाडी आहे, छान. अख्खा डोंगर झाडीने भरलेला आहे. उन्हाळा आहे पण एवढं हिरवगार आहे, एवढं हिरवगार आहे. कोकण काय असतं ते तुम्हाला बघायला मिळत आहे या ब्लॉगमध्ये. आपण इथून जाणार का? इकडे पोहायला बिहायला येत असतील ना माणसं? धरण आहे वरती. वरती धरण आहे? वर आहे तिकडे. अच्छा. इथे पण आहे बंधारा. हा काय ओढाच आहे ना? हा बघा छोटा एक बंधारा हा आहे. एक छोटा बंधारा आहे. माझं व्लॉग चॅनल आहे यूट्यूबवर. आकाश एवढं निळं निळं स्वच्छ दिसतंय. तिथं मंदिर आहे. ऊन एवढं नाही लागत आहे तरी. आज कमी आहे. आज कमी आहे ना? मंदिर आहे खेमाचं. कशाचं? खेमनाथ मंदिर. खेमनाथ मंदिर कुठे आहे? हे वालं का? अच्छा, हे खेमनाथ मंदिर आहे गावातलं. हे ग्रामदैवत आहे का? ग्रामदेवती महालक्ष्मी. अच्छा, ग्रामदैवत महालक्ष्मी. हे खेमनाथाचं मंदिर आहे. बघू संध्याकाळी जर जाता आलं तर जाईन, वेळ मिळाला तर.
जेवढं हे गाव एक्सप्लोअर करता येईल. छान गाव आहे शीर. आणि कोकणातली घरं सुद्धा किती बघण्यासारखी असतात. त्यांची कौलारू, त्यांचं जे पद्धत आहे चारी बाजूनी असं कौलं असतात. किती सुंदर घर आहे बघा. कोकणात बघायला मिळतात ही अशी घरं, कोकणातच फक्त असतात. ते वाड्या आहेत ना, ही पण वाडीच आहे ना कुठली तरी. अच्छा. गाडीवर ज्यांच्या गाडीवर बसलोय मी त्या दादांच्या, संतोष दादांचे काजूची झाडं होती आता इथे पाहिली. अरे हो, माकड इथे बसलंय. माकडं बिकडं डायरेक्ट रस्त्यावरच आहे. पाण्याची टाकी. अच्छा, ही पाण्याची टाकी आहे का? ही पाण्याची टाकी आहे. झाडाचं पाणी. अच्छा, झऱ्याचं पाणी आहे. वरून येतं डोंगरातून. डोंगरातून येतं. क्या बात. झाडावर जायला तुम्हाला तरी अर्धा तास लागेल. हां, मग इथे पाणी जमा होतं का ते? सावलीत दादांनी गाडी थांबवली. है ना, गाव बघा किती सुंदर आहे. वाडी. हॅलो, आलो या ड्रायव्हरला घेऊन आलो जरा आराम करायला. आलो आता घरी आलो. त्याला कुठं उतरते सांगा. आलो या. ए बसू का? अगं चाबी दे. या घरात मी राहणार आहे. हे सुंदर घर आहे बघा, टाळा लावलाय. कोणाचं तरी घर आहे. अनिकेत का काहीतरी नाव बोलत होते. तर त्या आदू काकाचं घर आहे. तुझं नाव काय? तुझं नाव काय? आव्हान संदीप पाष्टे. छान नाव आहे तुझं, आव्हान. बरोबर ना, नाव बरोबर घेतलं ना मी? हां. आत्ताच जेवण झालं आहे दुपारचं. झोपलो होतो मस्त. जवळजवळ 3-3.5 तास झोपलो. उठल्यानंतर अशी कडकडून भूक लागली होती. मस्त जेवलो. फणसाची भाजी होती आणि हे होतं वाटाण्याची भाजी होती. अगदी मस्त जेवण होतं. पोट भरून जेवलं. 1.5 भाकरी ज्वारीची आणि भात. मस्त जेवण झालं आहे. आता चाललो आहे गाडी आणायला, कार आणायला. एवढी मजा येते कोकणात. घरं बिरं बघा ना माझ्या मागची. फार सुंदर असं वातावरण आहे. हां, घाम येतो आहे थोडा, गरम होतं आहे थोडंसं. बघू पण. मागे जो दादा आहे त्या दादांसोबत जाणार आहे. सभागृहाच्या इकडे तिकडे कार लावलेली, ती कार आता घेऊन येतो. काजूची झाडं बिडं आहे तिकडे. तुमचं गाव प्रॉपर आहेच का? हो, हे माझं घर जाता होतं ते. आता होतं ते तुमचं घर आहे जेवलो का? ना आपण. जेवलं ते तुमचं घर आहे का? अरे वा. तो कॉमेडी काम करतो ना आता. हां. खोबऱ्याचं. अच्छा. त्याचं वरचं आता बसलं ते मुली वगैरे आहेत ते त्याचं घर. त्याच्या खाली तो खंडोबाचं काम करतो ना. हां. माझ्या घराच्या खाली त्याचं ते घर. ओके.
बाकीचे एकदम बघायला तिथेच आहे मी घरं एकदम इथे आहे. चांगलं तुमचं मला आवडतं बळीवंशवाल्यांचं. पण ह्या वेळेला खूप बेकार अवस्था झाली. हां 4 दिवस आहे ना सर, हां 3-4 शेकडो येत नाही. मी बंड करून स्वतः बांधलोय. हां बंड बांधल्यानं जरा गडबड केली. हां वेसल पण नाही इकडे आणि आता काहीच झालं नाही. आज तर पूर्ण नियोजन केलं. ओके तिकडची लोकांची आता लग्न वगैरे आहे ना सगळे. हां बरोबर आहे. एक बंड पर्यंत जरी गडबड केली मोठी, आता बरोबर नियोजन. मस्त आहे कोकण. कोकणात खूप कमी वेळा यायला मिळतं पण छान वाटतं. फिरण्यासारखं खूप आहे. हां वगैरे काय घ्या घ्या साठी फेकून देतात ते. गावाला कसं ना माणसं एकमेकांना असं हे करतात. चल बाबा माहिती आहे. बसलाय बाबा. कोकण 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 कोकण. एकदा किमान फिरा. बरं झालं तुला गाडी होती आता. शाळा शाळा सुंदर शाळा आहे. हे पूर्ण शिरच गाव आहे एवढं. अजून वरती आहे. 21 वाडे आहे. अजून 2 किलोमीटर आहे. अच्छा अजून 2 किलोमीटर वरपर्यंत गाव आहे. म्हणजे सगळी गावं एवढी मोठी असतात की हे गाव मोठे? हे आमच्या गावात तालुक्यात मोठं सगळं आहे. अच्छा ही गाडी होती. हां हां. आता कसं गाडी नेली त्यांच्या बॅगा ते काय पाहिजे ते घेऊ शकतो ना लागले तर. हो हो धन्यवाद. धन्यवाद दादा. काय ते पडले ते. संध्याकाळचे 7:30 आणि फणसाची भाजी खाल्ली आणि वाटाण. वाजलेत रात्रीचे 8. तसं 8:30चं टायमिंग आहे. पण मी ऐकलं आहे की लेट सुरू होणार. म्हणजे 10:30-11पर्यंत सुरू होतं. म्हणजे अशा पद्धतीचं मी ऐकलं आहे फक्त. तर आता बघूया. गावात आहे बघा इकडे एक दुकान आहे, इकडे एक दुकान आहे आणि आज जवळजवळ 2,500 लोकांचा ऑडियन्स येणार आहे. तर असं ऐकलं आहे मी फक्त. मी आता बघेन आता प्रत्यक्षात. सो इकडे वडापावचा एक स्टॉल टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हां काढतो ना. आता या दादांचा. दादा आपलं नाव काय? सुमा. हां सुमा ठोंबरे.
सोमा ठोंबरे यांचा वडापावचा स्टॉल आहे इथे, तुम्ही बघू शकता. तरी अंदाजे किती ऑडियन्स येईल आज तुम्हाला वाटतं नमनला? तरी खूप 1000च्या वरती माणसं असतात. 1001च्या वर माणसं असणार. सो तुम्हाला माल पण तसा बनवावा त्या लागेल हिशोबाने त्या बनवणार. त्या हिशोबाने आहे ना. नक्कीच बनवणार. तेवढी त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे बनवायची, आणि बनवणार नक्कीच. ओके, छान. म्हणजे आता मी पण, मला पण असं गरम एकदम, ते पण असं साधं सुद्धा नाही, ते पण गरमा गरम होतं एकदम. मी तुम्हाला माहिती असेल तर माहिती नसेल पण मी सांगतो, मी कोकणातला नाही आहे, मी साताऱ्याकडचा आहे. बोल ना. पण मी या गाडीसोबत आलो आणि मी ब्लॉग वगैरे बनवतो. मित्र माझा आहे तो इकडे त्या, हां, सागर पवार. तुम्ही ओळखता त्याला. आमचं शेत महालक्ष्मीचं एक मंदिराचा फोटो काढून सगळं करणार, सगळंच टाकणार जेवढं. ब्लॉग केला ते आम्हाला पण छान वाटेल. हो, तुम्ही बघा आणि गावात सांगा फक्त. खरोखर सांगतो की तुमचा ब्लॉग आम्हाला आला पाहिजे. आम्हाला नाही, मी देणार ना. मी तुम्हाला नंबर घेऊन जाणार. नंबर घेऊन तुम्हाला. नक्की. हां, बसंती वडापाव सेंटर. फार सुंदर. आणि महादेव ठोंबरे त्यांचा इथे नंबर आहे. सो माझ्याकडे हा नंबर पण आपोआप रेकॉर्ड होईल, मी त्यांना नक्कीच पाठवेन. आणि आत्ता पूर्ण मोकळं आहे, तुम्ही बघू शकता. ही राहती गाडी आहे का, मुक्कामी गाडी आहे का? मुक्काम गाडी 2 असतात. म्हणजे गाडी आली नाही, म्हणजे सकाळी लवकर. अच्छा, नसेल पण खेडेगावच्या ठिकाणी मुक्कामी गाडी असते. म्हणजे काय तर रात्री ती गाडी त्या गावात राहते आणि सकाळी जी लवकर जाणारी, कामावर जाणारी मंडळी 4:30 वाजता जाते. सकाळी 4:30 वाजता सावर्डेला जाते. स्टेशनला. सावर्डे स्टेशन आहे का रेल्वे स्टेशन? अच्छा, रेल्वे स्टेशन सावर्डेला जाते असं काकांनी सांगितलं. काका आपलं नाव काय? 1 वाजता जाते. माझं नाव सुरेश भिकाजी शिर्के. सुरेश भिकाजी शिर्के. काका पण मस्त आहेत एकदम, बोलायला वगैरे छान, भारी वाटलं. स्वतःहून एफर्ट्स घेऊन बोलले. असं नाही की मला भीती वाटते पटकन नवीन माणसांशी कनेक्ट व्हायला, पण ह्या माणसांनी लगेच कनेक्ट केलं. सो म्हणून कोकणची माणसं साधी भोळी उगाच नाही म्हणत, आहे की नाही? अनेक माणसाला मला भेटल्यानंतर जास्त आनंद वाटतो. चांगलं आहे भाऊ. काय वाटलं पाहू? नाही, मी नंतर घेतो ना. मी येणार आहे ना, ही बॅग द्यायची आहे फक्त स्टेजवर. हां, येतो मी. आता तुम्ही बघू शकता, मंडप 4 बाजूने बांधलेला आहे आणि भरपूर ऑडियन्ससाठी खुर्च्या वगैरे आहेत. आता इकडे डेकोरेशन म्हणून काय केलं आहे, तर इकडे मला माहीत नाही कोणाची प्रतिकृती आहे, पण मी विचारतो. आणि हे शंकासूर, ह्यांना कोण नाही ओळखत. मुंबईत पण आता कोकणातला शंकासूर फेमस आहे. सो आणि हा अशा पद्धतीचा वे आहे शेतामध्येच. अरे वा, भरपूर खुर्च्या लावल्या ते बघा. आणि इथे मध्ये बसायसाठी ऑडियन्सला. म्हणजे इथे हा जो ग्रीन ताडपत्री टाकलेलं दिसतंय, इथे ऑडियन्स बसणारा ऑडियन्स जो सिटिंग. आणि समोर तुम्हाला नमनचा स्टेज दिसतोय. आता आपण जाऊया स्टेजच्या जवळ. अगदी कसं वाटतंय ते बघूया. मी पहिल्यांदा आलो आहे कोकणात, मी स्वतः एन्जॉय करतो खूप. सो सगळी तयारी चालू आहे. साऊंडवाले, लाईट्सवाले, माईक, सगळी तयारी चालू आहे. आणि तयारी जोरात चालू आहे. खुर्च्या लावून झाल्यात ऑडियन्ससाठी. भरपूर खुर्च्या आहेत. आता मी विचारतो पण किती खुर्च्या आहेत. अगदी स्टेज तयार केला आहे. स्टेजच्या समोरचा हा पडदासुद्धा बघू शकता तुम्ही. कर्टनसुद्धा लावला आहे त्याला. आणि हा रंगवलेला पडदा फार सुंदर वाटतंय, बॅकड्रॉप. आणि हे सागर पवार डिरेक्टर कम लाईट्स करणारे आमचे परम मित्र. लाईट सेट करतोय तो. आत्ता थोडी वर्दळ सुरू झाली आहे, लोक यायला लागलीत. आणि हे गावाचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे. अगदी मंदिरात
महालक्ष्मी मंदिर देवस्थापना झाली आहे 3/1/1996 आणि मूर्ती घडवणारे श्री लक्ष्मण रूपाजी ठोंबरे. हे सोमनाथ आहेत, वाघजाई, त्रिमुख, खेमनाथ, रवळनाथ, मानाई, हिरडवाई आणि ही आहे महालक्ष्मी, ही मेन मूर्ती आहे आणि ही आहे महाकाली. आणि या सगळ्या मूर्ती घडवणार आहे. शंकराची पिंड आहे आणि हे असं एक महालक्ष्मी मंदिर आहे गावचं मोठं, फार सुंदर असं. सकाळी आलो तेव्हा ही जी बिल्डिंग दिसते, ह्या 5 खिडक्या लागोपाठ दिसत आहेत ना, ह्या सगळ्या, हे सभागृह आहे गावचं. आणि त्या सभागृहात आता सगळे आर्टिस्ट आहेत जे या नमनामध्ये काम करणार आहेत. हे नमन मी पहिल्यांदा बघतोय कोकणात येऊन प्रत्यक्षात, सो मी खूप आनंद घेणार आहे त्याचा. वडापावच्या स्टॉलवर पण, बसंती वडापाव सेंटरवर पण गर्दी होत चालली आहे. विचार करूनच मजा येते कसं असणार आहे, काय असणार आहे, कसा होणार शो, या सगळ्याच गोष्टींचा. इथे तिकीट काढायला तिकीट लावून तिकीट घेऊन लोक शोला येणार आहेत. सो भरपूर लोक असणार आहेत. कोकणातली ही लोककला नमन ही कोकणातली ही एकमेव अशी लोककला, आणि तुम्ही कोकणातली ही लोककला बघण्याचं हे मला भाग्य आज मिळतं आहे. आणि ते पण बळीवंश कला मंच या संस्थेच्या माध्यमातून जो हा नमनाचा शो आहे तो मी बघणार आहे. सगळी पोरं मेहनत करत आहेत बळीवंश कला मंचची. गुहागर तालुका, जिल्हा रत्नागिरी. सगळ्या झाली तयारी लाईटची. सेटअप काय कमी नाही, खूप सेटअप आहे. हा बघू शकता तुम्ही, मोठा सेटअप आहे. JBLचे हे स्पीकर आहेत. इथे कर्ण, गावच्या शोला कर्ण नसेल तर मजा काय. तिकडे कर्ण लावलेत आणि JBLचे मोठे स्पीकर आहेत. अजून हे एवढे स्पीकर लावायचे आहेत बहुतेक, हे सगळे लागतील. आणि ही माईक लावण्याची पद्धत कोकणातली बघू शकता तुम्ही. आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव रमेश मोरे. आमचं गाव शीर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की आमची गावाची पूर्ण बांधिलकी त्याच्यामध्ये आमचे गावकर शांताराम ठोंबरे आणि त्यांचे पोजदार त्यांचे बंधू आहे शैलेश आंबेकर. आमच्या गावामध्ये कोणीही कार्यक्रम राबवला तर आमच्या गाव बांधिलकी म्हणून त्या कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभाग घेऊन त्या कार्यक्रमाला उत्साहाने कोणत्या साजरा करता येईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. विशेषतः म्हणजे नाटकं आणि नमन होतात, पण जास्तीत जास्त आमच्या गावातून प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे नमनाला.